श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 26 जुलै आणि वार आहे शुक्रवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. आरोग्याच्या बाबतीत थोडीशी नाजूक बाब आहे, काळजी घ्या. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा नक्कीच फायदा आज तुम्हाला मिळू शकणार आहे. तुमच्या ज्ञान लालसा पेटी नवीन मित्र तुम्ही जोडाल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढवण्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. एकांतात वेळ घालवणं उत्तम आहे, परंतु तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतित होऊ शकतात. म्हणून तुम्हाला आमचा सल्ला आहे की लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कुणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा. पुढील रास आहे वृषभ रास. प्रदीर्घ आजारातून तुम्ही लवकरच बरे व्हाल. आज तुम्हाला समजू शकते की धन विनाकारण आणि विचार न करता खर्च करणं किती नुकसान पोहोचवतं. प्रिय व्यक्तीसोबत वादविवाद होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत वेळ घालवाल, परंतु कुठल्या जुन्या गोष्टी परत समोर येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकतात. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमवण्यात यशस्वी व्हाल. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. आज अचानक तुम्हाला सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढवण्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुम्ही आयुष्यात आलेले तुमच्या जोडीदार तुम्हाला नशीबवान समजत आहे. या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या. पुढील रास आहे कर्क रास. वाद संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तींकडून काही उधार घेतले असेल तर आज त्यांना ते परत करा, अथवा तुमच्या विरुद्ध ते कोर्टात कारवाई करू शकतात. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकतात. इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दाने तुमचे मन बेचैन होईल. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य आहे. रिकाम्या वेळात काही पुस्तक वाचू शकतात, तथापि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य तुमची एकाग्रता देखील भंग करू शकतात. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकते. पुढील रास आहे सिंह रास. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहरदार राहील. घरात काही कार्यक्रम असल्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे आहे. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. आज जितके शक्य असेल तितके लोकांपासून दूर राहा. लोकांना वेळ देण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या. तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज नक्कीच प्रयत्न करेल. पुढील रास आहे कन्या रास. तुमची उच्च कोटी ऊर्जा आज आपल्या कामासाठी वापरा. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्ट आहे ती वापरा. वयोवृद्धाची तब्येत तुमच्या काळजीचे कारण ठरू शकते. तुम्ही आयुष्यभर प्रेम केले तर तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी तुम्ही तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्माचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत. गरजेच्या कामाला वेळ न देणं आणि व्यर्थ कामात वेळ घालवणं आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता याची प्रचिती आज तुम्हाला नक्कीच येणार आहे. पुढील रास आहे तूळ रास. भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करत बसू नका. आज तुम्हाला भावुकतेने ग्रासलेले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. पराभव अपयशातून काही थोडेसे तुम्हाला अन्यथा चुका झाल्या असतील तर त्या उलटणार आहेत, म्हणजे तुमच्यावर त्या उलटू शकतात. धाडसाने उचललेली पावलं आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.
कर्मकांडे, होम हवन, शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागू शकते. पुढील रास आहे वृश्चिक रास. त्रस्त आणि व्यस्त असे कामाचे वेळापत्रक तुम्हाला शीघ्रकोपी बनवेल. ही गोष्ट लक्षात घ्या की दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल. म्हणून आजच्या दिवशी धनसंचय करण्याचा विचार बनवा. तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही जोडीदार तुम्हाला सहकार्य करेल. प्रिय व्यक्तीने दुर्श्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईज देऊ शकतात. आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवू शकतात. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची फार चांगली नसलेली बाजू पाहायला मिळू शकते. पुढील रास आहे धनुरास. कामाच्या धबडक्यात मध्ये मध्ये थोडा आराम करत चला. विश्रांती घ्या आणि रात्रीची जागरण पूर्णपणे टाळा. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील. कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या वाईट चांगल्या बाबी तपासून पहा. कौटुंबिक बंधनं, कर्तव्य विसरू नका. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या. आज तुमच्या प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरवण्यासाठी सरसावेल. या राशीतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. तुम्ही मोबाईल किंवा टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकतात. तुमच्या कुटुंबियांसोबत तुमचे वाद होतील, पण दिवसाच्या शेवटी मात्र तुमचा जोडीदार तुम्हाला प्रेमाने जवळ घेणार आहे. पुढील रास आहे मकर रास. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी, आज चांगलं दिसावं यासाठी प्रयत्न करायला भरपूर मोकळा वेळ मिळेल. आजचा दिवस जगून घेण्याचा आणि करमणुकीवर अति खर्च करण्याचा आपल्या स्वभावाचं परीक्षण करा. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकतात. इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे आहे. आपले चांगले विचार जगजाहीर होऊ देऊ नका, कारण की त्याचा तुम्हाला तोटा संभवतो. तुमच्या योजना आहे तशा राबवण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावं लागेल. त्यात खूप अडचणी येऊ शकतात. आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकतात आणि टीव्हीवर बरेच सिनेमा किंवा प्रोग्राम पाहू शकतात. नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणं शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल. पुढील रास आहे कुंभ रास. मौज मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस चांगला आहे. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला भरघोस नफा होईल. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल, परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. आपलं काम आणि प्राथमिकता यावर सारं लक्ष केंद्रित करा. निकटच्या सहकाऱ्यांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटणार आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी, योगी, देवी व्यक्तीला भेटून त्यांच्या जवळून ज्ञान मिळवाल, आशीर्वाद मिळवाल. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मनःशांती ढळेल. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेवू नका. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे, कारण तुमचे प्रिय व्यक्ती अंदाज लावता येणार नाही अशा मूडमध्ये असतील. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमवण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यात सोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.